फायनली आम्ही चाललेलो आहे. आपण कोणते चाललोय? गणपतपुळे. गणपती बाप्पा मोरया. आंबा घाटात पोहोचल्यानंतर आपली एक्साइटमेंट कशी आहे गणपतीपुळ्याला जाण्याची? एक नंबर. आम्ही सध्या उत्साहित आहे खूप जाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता आंबा घाट क्रॉस केल्यानंतर हा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल. किती खूप सुंदर आहे. तर सध्या आपण चाललेलो आहे गणपतीपुळे. सध्या आपण आंबा घाटातून खाली प्रवास करतोय आणि हे बघा आमचे ड्रायव्हर. आपल्या गणपतीपुळेला पोहोचायला अजून 2 तास तरी लागतील असं मला वाटतंय. बघूया पुढे काय होतंय. आणि हे बघा अजय करतात. ऑफ रोडिंग करीत करीत आलेलो आहे. हे बघा तुम्ही पाहत आहात पूर्ण जंगल एरिया आहे. हा हे अभि कसं वाटलं तुला ऑफ रोडिंग? हा आहे कोकण. हे आम्ही कोकणात आलेलो आहे सगळे. मस्त वाटतं ना नदीचं? मस्त असा निसर्गरम्य आम्ही वातावरणात आलेलो आहे. खूप छान वाटते. ह्या बघू शकता तुम्ही. ओढा आहे ना आमच्याकडे. ओढा असतो त्याच्या सगळी किती घाण पडलेली असते. रूट एक नंबर. रूट ऑफ एजे. रूट ऑफ एजे. आता आपण गणपतीपुळ्यामध्ये पोहोचणार आहोत लवकरच. मस्त फिलिंग वाटते. जायचं आहे का? इथून कुठे जायचं काय आम्हाला माहित नाही. बघूया आपण कुठे जातो तिथे. आपण अजय करपे यांची वाट पाहू. ते नाही चालेल तर आपण मॅप लावून घरी जाऊ. माहिती एवढा तर आलोय म्हटल्यावर गेलं आम्ही जाणारच. तर बघितलं तर समुद्र बाजूलाच आहे. त्यामुळे आपण पोहोचलेलोच आहे अशा तऱ्हेने. तर आपल्याला फक्त पाहायचं आहे की कुठे जायचं आहे हे फक्त पाहायचं. तर हे बघा अजय करपे. हे बघा हे अजय करपे आलेले आहेत. त्यांच्या पाठीमागून आम्ही चाललेलो आहे अशा तऱ्हेने. गणपतीपुळेमध्ये दाखल झालेलो आहे अशा तऱ्हेने. पाहूया आता किती गर्दी आहे आज. कारण काल संकष्ट होऊन गेले त्यामुळे आज गर्दीची शक्यता नसेल. बहुतेक असं वाटते आम्हाला. दिसत तर काही गर्दी नाही. पाहूया हेच मंदिर ते चालू असणारच. आम्ही करपेंना जरा शंका आहे की मंदिर बंद आहे का काय. पेमेंट चालू. तर हा माझा पहिलाच व्लॉग आहे ना. मला काय व्लॉग बी करता येत नाही त्यामुळे. पाहू शकता तुम्ही आता आम्ही गणपतीपुळ्याला पोहोचलेलो आहे. जंगलातून ऑफ रोडिंग करीत शॉर्टकटचे रस्ते मारीत एन्जॉयमेंट खूप करीत आम्ही सध्या आता गणपतीपुळ्यात पोहोचलेलो आहे. पाहू शकता तुम्ही समोर एंट्रेन्स आहे. इथून तुम्ही गाडी टू व्हीलर जर घेऊन येत असाल तर इथून तुम्ही आतमध्ये जर गेला गेटमधून तर आतमध्ये पार्किंगची सुविधा आहे. फायनली आम्ही पोहोचलो गणपतीच्या मंदिरापाशी. हे पाठीमागं मंदिर आहे. अभ्या कसं वाटलं कोकणात येऊन? विषय शिवम आमचा शिवम बघा. आमचा शिवम काय म्हणते कोकणात येऊन कसं वाटतंय? कोकणात येऊन कोकणात वातावरण बीच खूप भारी. ऍक्टिव्हिटी काय काय करणार आहे तुम्ही सांगा जरा. आम्ही स्विमिंग करणार आहे. स्विमिंग आणि काय काय रायडिंग करणार आहे. अभि स्विमिंग आणि काय काय करणार? आता तर महत्वाचं म्हणजे आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. हार आणि नारळ घेतलेले आहे. आता आम्ही निघालो मंदिरात. हे पाहू शकता तुम्ही. पाहू शकता तुम्ही आतमध्ये एंट्री मारल्यानंतर इथे पहा पाय धुण्याची सोय आहे. पाय धुणं आतमध्ये तुम्ही जाऊ शकता. दर्शन घेतलेलं आहे. खूप छान झालं दर्शन. हे मंदिर आहे. दर्शन कसं झालं? खूप मस्त सुंदर शांतता प्रिय दर्शन झालेलं आहे. तुम्ही जर राहण्यासाठी येत असाल तर तुम्ही राहू शकता. इथे भक्त निवास म्हणून आहे. इथे हे तुम्ही पाहू शकता. चार्जेस वगैरे आहेत ते लिहिलेले. इथे
आता आम्ही दर्शन करून बाहेर आलेलो आहे. आता आम्ही चाललो आहे बीचवर. इथे पाहू शकता समोर बीच आहे. आम्ही पोहोचलोय आता. सध्या आम्ही आलेलो आहे बीचवर. म्हणजे बीचवर आलेला आहे सध्या. आलेला आहे. अभि कसं वाटतंय तुला? एक नंबर टॉपचा विषय. टॉपचा विषय आहे. अभि खुश झालेला आहे. हे पाहू शकता तुम्ही बीच. राईड वगैरे इथे भेटते. राईड पण तुम्ही करू शकता. हे पाहू शकता माझ्या पाठीमागे राईड वगैरे आहे, तुम्ही करू शकता. खूप आम्ही एन्जॉय करत आहे. हे कसं वाटतंय समुद्रात? कसं वाटतंय तुम्हाला? शुभमन आणि आबीची खूपच एन्जॉयमेंट चाललेली आहे. बीचवरून आलेलो आहे आता आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी जायचं आहे आतमध्ये मंदिरात. चला, महाप्रसाद आम्ही केलेला आहे. दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालं. आता आम्ही जायत आहे लाईट हाऊस बघण्यासाठी आणि तिथे छोटा गड आहे तो पण बघणार आहे. आम्ही लाईट हाऊसमध्ये आलेलो आहे आता. इथून पाहू शकता तुम्ही. इकडे पाठीमागे माझ्या लाईट हाऊस आहे. लाईट हाऊसमध्ये एंट्री इकडून आहे. इकडून तुम्ही आलात तर एंट्री तुम्हाला भेटेल. इकडे गार्डन आहे छोटंसं, खेळण्यासाठी गार्डन वगैरे आहेत. बारक्या मुलांसाठी पण आहे तिकडे खेळण्यासाठी. इथे एंट्री आहेत लाईट हाऊसमध्ये जाण्यासाठी. हाऊसमध्ये सीडीतून वर जायचं आहे. प्लस फोर लागला आहे. सेकंड फ्लोअर आहे. लाईट हाऊस सेकंड फ्लोअरवर आलेला आहे. एक फ्लोअर बाकी आहे. एकच फ्लोअर ना, एकच फ्लोअर बाकी आहे. पाहू शकता ही लाईट लागते संध्याकाळची. लाईट हाऊसमध्ये आता आम्ही पाकवर आलेलो आहे. हे पाहू शकता तुम्ही. व्ह्यू पहा इकडचा. इकडे एंट्री आहे आणि हा बोर्ड आहे. इथे टायमिंग वगैरे दिलेलं आहे. मी तुम्हाला स्क्रीनशॉट लावून देईन. लाईट हाऊसपासून थोड्या अंतरावर जयगड किल्ला आहे. हे तुम्ही पाहू शकता. माझ्या पाठीमागं किल्ला आहे. आता आम्ही घरी चाललेलो आहे. दर्शन वगैरे झालं, लाईट हाऊस पण बघितलं, गड बघितलं, सर्व काही फिरून झाले. शुभमनं पण खूपच मदत केली ब्लॉग करण्यासाठी. आता मी ते ब्लॉगचं एंडिंग करीत आहे.